नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण एक इयत्ता 10वी इंग्रजी विषयातील बास्केटफुल ऑफ मूनलाईट ही अतिशय सुंदर अशी कविता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कविता समजण्यापूर्वी आपणाला बास्केटफुल ऑफ मूनलाईट ही कविता जी आहे ती सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे. सर्वप्रथम डोगरी लँग्वेजमध्ये लिहिलेली ही कविता नंतर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्यात आली. कविता समजून घेण्यापूर्वी आपणाला काही शब्द समजून घ्यावे लागतील. आता चित्रामध्ये तुम्हाला बास्केट दिसतंय, साहजिकच त्याला आपणाला टोपली असं आपण म्हणतो मराठीमध्ये. त्यानंतर मूनलाईट याचा अर्थ लाईट ऑफ मून म्हणजेच चंद्रप्रकाश किंवा त्याला आपण चांदणं असं देखील म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा जो शब्द या कवितेमध्ये आहे तो म्हणजे सीड्स. सीड्स म्हणजे बियाणे किंवा बिया असं तुम्ही म्हणू शकता. आणखी एक आहे तो म्हणजे फेरी टेल्स म्हणजे परीकथा, ज्या लहान मुलांना ऐकायला आणि वाचायला खूप आवडतात. आता बास्केटफुल ऑफ मूनलाईट ही नेमकी कविता काय आहे आणि कुणाविषयी आहे आपण थोडंसं रीडिंग करूया. ओ मून गिव मी मूनलाईट, बास्केट फुल ऑर 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. मुलगा म्हणतोय, हे चंद्रा मला तुझं चांदणं दे, 1 टोपलीभर दे किंवा 2 टोपलीभर दे, पण चंद्रप्रकाशाच्या बिया तुझ्या ज्या आहेत त्या मला हव्या आहेत. आता आपणाला प्रश्न पडतोय, मुलगा चंद्राकडे त्याचं चांदणं का मागतोय, बिया का मागतोय? त्याचं कारण आहे, ते हळूहळू उलगडेल. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मुलगा म्हणतोय, अगदी शहरापासून माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला काय करायचं आहे, प्रकाशाचे छोटे छोटे चंद्र पेरायचे आहेत. सो म्हणजे पेरणे. आता त्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला चंद्र का पेरायचे आहेत, साहजिकच प्रश्न पडला असेल. पहा, तो म्हणतोय पुढे, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. गावातील लोक दररोज कामाच्या निमित्ताने शहरामध्ये जातात आणि जेव्हा ती परत येतात तेव्हा मात्र रस्त्यावरती सर्वत्र अंधकार असतो. जे येताना घरी परत येताना त्यांना पुरेसा प्रकाश नाही आहे आणि म्हणून मला हे चांदणं पेरायचं आहे. किती छान भावना आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्ता जो आहे तो अवघड आहे, सापांनी आणि विंचवांनी भरलेला आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. कोणतीही बस किंवा घोडागाडी, टांगा, बैलगाडी सुविधा अवेलेबल नाही आहे. वडिलांची वाट बघणं हा एवढाच विषय आहे या मुलग्याच्या दृष्टिकोनातून. तो म्हणतोय, काय म्हणतोय पहा, When my father returns home, I am asleep. जेव्हा माझे बाबा कामावरून परत येतात तेव्हा मी झोपलेला असतो. And he goes back early in the morning while I am sleeping. आणि सकाळी झोपेत असतानाच बाबा कामावरती निघून जातात. बाबांची भेट होणार तरी कधी? त्यासाठी बाबांनी लवकर घरी यायला हवं ना, त्याशिवाय दोघांची भेट होणार नाही. मुलगा म्हणतोय, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे चंद्रा मला कर्जाच्या स्वरूपात का असेना मला काय कर, तुझा चंद्रप्रकाश 1 टोपलीभर का असेना कर्जाच्या रूपानं दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. माझ्या बाबांनी लवकर घरी परत यावं म्हणून मला अंधाऱ्या या रस्त्याला प्रकाशित करायचं आहे. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला देखील त्यांच्याकडून परीकथा आणि इतर गोष्टी ऐकायच्या आहेत. मुलांना वडिलांच्याकडून, आईकडून, आजी आजोबांच्याकडून परीकथा ऐकायला साहजिकच खूप आवडतात आणि वडिलांच्याकडून अशा स्टोरीज ऐकणं हे एक मौल्यवान गिफ्ट आहे. साहजिकच प्रत्येक मुलाच्या दृष्टिकोनातून याला खूप अनन्य असं साधारण महत्त्व आहे. पुढच्या स्टांजामध्ये असं म्हटलेलं आहे, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. हे चंद्रा मला काय कर, टोपलीभर तुझा चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो
सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला चंद्राच्या ज्या बिया ज्या आहेत त्या पेरायच्या आहेत. रस्ता उजाळून टाकायचा आहे. पहा, साहजिकच बाबा लवकर घरी येण्यासाठी, गावातले इतर कर्मचारी लवकर येण्यासाठी रस्त्यावरती उजेड पडावा आणि म्हणून त्याला हे छोटे छोटे जे आहेत चंद्र ते दोन्ही बाजूला पेरायचे आहेत. प्रकाश झाला तर हे सर्व व्यक्ती लवकर येऊ शकतील. सुनील शर्मा यांनी एका मुलाच्या भावना अतिशय रोमांचकपणे या कवितेमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक मुलगा आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून चांदणं पेरू शकतो. ही कल्पना किती भन्नाट आहे पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला जरूर कळवा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.